श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या जीवन बदलणाऱ्या अद्भुत दिव्य अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमच्या मनामध्ये असलेली वाईट शक्ती हळूहळू नष्ट होईल. तुमच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक शक्तीचा ओघ वाढेल. आजचा हा संदेश ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्या आजूबाजूलाच आहेत. स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्या डोक्यावर आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या स्वामी भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल, स्वामींची कृपा मिळवायची असेल तर मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी पाळायच्या आहेत. स्वामी भक्तांनो, कधीही दुसऱ्याचं वाईट होईल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडली नाही पाहिजे. जीवनामध्ये तुमच्या प्रयत्नांचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करावे, तुमचं कर्म चांगलं ठेवावं, आयुष्य शांतपणे जगावं, स्वतःला बदलावं, कधीही कोणाच्याही वाईटावर लक्ष ठेवू नये. आपण फक्त कसं इतरांचं चांगलं करायचं आहे असंच जीवनामध्ये ठेवायचं. आणि हे सर्व जेव्हा तुम्ही कराल तेव्हा स्वामींची कृपा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच होईल. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तेव्हा तुम्ही फक्त स्वामींची सेवा करू नका, तर स्वामींच्या सेवेसोबत स्वामींना आश्वासन द्या की स्वामी, मी तुमच्या सेवेसोबतच प्रामाणिक प्रयत्न देखील करणार आहे. मी माझे कर्म चांगले ठेवणार आहे आणि जे तुम्ही सांगाल ते सर्व ऐकणार आहे. असं आश्वासन दिल्यानंतर स्वामी तुमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कार घडवतील. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, मी फक्त चांगलेच कर्म करेन असं नक्की टाईप करा. स्वामींना तुमच्याकडून मोठ्या मोठ्या पूजा नको आहेत. स्वामींना हवं आहे तुमचं प्रामाणिक मन, तुमचं निखळ प्रेम. आयुष्यात जेव्हा जीवनामध्ये कोणीही नसतं तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात. आयुष्याची सुरुवात सगळ्यांची जवळजवळ सारखीच होते. स्वप्न मोठी असतात, ऊर्जा भरपूर असते आणि वाटतं की काही वर्षात सगळं आपल्या मनासारखं घडेल. पण जसं जसं दिवस पुढे जातात तसं लक्षात येतं की आयुष्य सरळ रेषेत कधीच चालत नाही. आयुष्य नेहमी वळण घेतं, कधी थांबतं, कधी मागे पडल्यासारखं वाटतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी नवीन समजायला लागतं. जेव्हा जीवनामध्ये आपण कधीतरी मेहनत करतो परंतु त्या मेहनतीचं योग्य फळ आपल्याला मिळालं नाही की मग तेव्हा आपल्याला निराशा येते. खूप वेळा आपण प्रामाणिकपणे मेहनत करतो, वेळ पाळतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, तरीही आपल्याला हवी तशी संधी मिळत नाही आणि त्याचवेळी कमी कष्ट करणारे लोक पुढे गेलेले दिसतात. तेव्हा मनात थोडी खंत निर्माण होते. पण वेळ जसा जसा जातो तसं तसं कळतं की घाईत मिळालेलं सगळंच काही टिकतंच असं नाही आणि उशिरा मिळालेलं अनेकदा जास्त स्थिर असतं. कामाच्या ठिकाणी काही वेळा आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं. आपल्या कल्पना दुसऱ्याच्या नावावर जातात. आपल्याला श्रेय मिळत नाही, पण त्या क्षणी आपण आपली पद्धत बदलली नाही, आपला स्वभाव वाईट केला नाही. आपण आपल्यामध्ये फक्त चांगली शक्ती निर्माण केली जी पुढे मोठ्या संधी हाताळायला उपयोगी पडली. घरातही असंच असतं. आपण सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांची काळजी घेतो, पण प्रत्येक वेळी आपली कदर होईलच असं नसतं. तरीही आपण आपलं चांगुलपण टिकवून ठेवतो. नाती हळूहळू मजबूत होत जातात आणि एक दिवस अशी वेळ येते की लोकांना आपली किंमत समजायला लागते. म्हणून कधीकधी आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख सहन करावं लागतं, परंतु माणसाने कधीच माणसाचं चांगुलपण सोडायचं नसतं.
चांगले कर्म हे करतच राहायचे असतात आणि त्याचं योग्य फळ नेहमी माणसाला योग्य वेळी मिळतच असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींची फक्त सेवाच करू नका, तर हे सर्व काही त्या सेवेसोबत करा, तेव्हा तुमची सेवा फळास येईल. दुसऱ्याचं भलं केलं तर लगेच आपलंही भलं होईल अशी अपेक्षा मनामध्ये ठेवली तर निराशा वाढते. पण भलं करताना फक्त हे योग्य आहे एवढंच मनात ठेवलं तर मन हलकं राहतं आणि आयुष्य कुठल्या तरी वळणावर त्याचं उत्तर देतच. कधी आपल्याला असं वाटतं की मी इतरांचं भलं केलं की लगेच माझं भलं होईल, मी इतरांचं काहीतरी मदत केली की लगेच माझी मदत कोणीतरी करेल. परंतु तुम्हाला हे कळत नाही, हे जीवन म्हणजे एक चक्र आहे. योग्य टप्प्यावर आपल्याला त्या गोष्टींचं योग्य फळ मिळत असतं. आज आपण काहीतरी केलं आणि लगेच त्याचं उद्या फळ मिळेल असं अजिबात होत नाही. त्यासाठी काही दिवस लोटले जातात, काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतात आणि त्या घटनांमध्ये आपल्याला त्या चांगल्या कर्मांचं फळ मिळत असतं. काही वेळा आपण पूर्णपणे थकतो, वाटतं आता पुरे झालं, किती दिवस प्रयत्न करायचे, किती वेळा स्वतःला सावरायचं, पण त्याच क्षणी आपण पूर्णपणे थांबलो नाही, फक्त गती कमी केली तरीही प्रयत्न सुरूच राहतो. आणि कधी हाच सातत्याचा छोटा धागा आपल्याला पुढच्या मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचवतो. अपयश ही कामाची ओळख नसते, ती एक घटना असते. पण आपण त्या घटनेला स्वतःची ओळख बनवली तर पुढचं सगळं अडतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी पडल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारणं उपयोगाचं ठरतं. इथूनच मी काय शिकू शकतो? प्रत्येक वेळा शिकण्यासाठी काहीतरी असतं, परंतु आपण शिकण्यापेक्षा त्याची चिंता जास्त करत असतो आणि यानेच आपल्या जीवनातील अडथळे वाढत असतात. म्हणून काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जरी नकारात्मक घडल्या तर त्यातून काहीतरी शिका, त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. पैशाची चिंता वेगळी असते, जबाबदाऱ्या वाढत जातात, कधी खर्च जास्त होतात, कधी उत्पन्न कमी असतं. पण अशा वेळी घाबरून चुकीचे निर्णय घेतले तर समस्या वाढते आणि थोडा वेळ घेऊन शांतपणे विचार केला तर छोटा मार्गही दिसू लागतो. लोक काय म्हणतील हा विचार अनेकदा आपल्याला थांबवतो, पण जे लोक स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेतात, चुका मान्य करतात आणि पुन्हा सुरुवात करतात, तेच लोक शेवटी समाधानाने जगताना दिसतात. एक गोष्ट मात्र खूप स्पष्ट दिसते, जे लोक सातत्य ठेवतात, ज्यांचं वागणं स्वच्छ असतं, जे दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देत नाहीत, जे आपल्या कामात फसवाफसवी करत नाहीत, ते लोक कदाचित हळू पुढे जातात, पण त्यांच्या पायाखालची जमीन मात्र मजबूत असते. कधी जीवनामध्ये काहीतरी शॉर्टकट निवडून आपण एखादी गोष्ट मिळवतो, पण ती गोष्ट फार काळ आपल्या जीवनामध्ये टिकत नाही आणि तेव्हा आपल्याला कळतं की मी उगाच शॉर्टकट निवडून ही गोष्ट मिळवली. मी जर पूर्ण मेहनत करून ती गोष्ट मिळवली असती तर कदाचित ती गोष्ट फार काळ माझ्या जीवनामध्ये टिकली असती. आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीची खंत वाटते, परंतु एकदा गोष्टी घडून गेल्या की नंतर खंत करून उपयोग होत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य वळण जर आपण निवडलं, योग्य दिशा जर आपण निवडली तर नंतर खंत करण्याची गरजच पडत नाही. स्वामी महाराज भक्तांना नेहमी सांगत असतात की जेव्हा आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तो निर्णय घेताना घाई करू नका, कारण निर्णय चुकला की पुढचे सर्व काही गणित बिघडतात. म्हणून एक निर्णय चुकला तर आयुष्यामध्ये खूप काही चुकीचं घडू शकतं. म्हणून निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. तेव्हा निर्णय घेताना मन शांत असायला हवं, घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. निर्णय घेताना नेहमी स्वामींचा आशीर्वाद पाठीमागे असला पाहिजे. खरं तर आपल्याला दिसतं की सुरुवातीला प्रत्येकाला आयुष्य चांगलं वाटतं, परंतु जसे दिवस पुढे जातात, जबाबदाऱ्या वाढतात, तसं आयुष्य बोज व्हायला सुरुवात होते. आणि तेव्हा आपल्याला कळतं की जीवन जगणं सोपं नाही, जीवनामध्ये खूप संघर्ष आहे. परंतु जो कोणी तो संघर्ष स्वीकारतो आणि त्या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी तयार होतो, तो आयुष्यामध्ये टिकतो. आणि जो हा संघर्ष पाहून हातपाय गाळतो, तो आयुष्यामध्ये मागे राहतो. कधी स्वामींचे भक्त जीवनामध्ये खूप अतोनात प्रयत्न करत असतात, पण त्यांना हवं तसं फळ मिळत नाही. आणि तेव्हा ते स्वामींना सांगत असतात की स्वामी, आम्ही खूप प्रयत्न केले, आम्ही खूप हवं ते प्रत्येक गोष्टी केल्या, आम्ही खूप प्रयत्न करूनही आम्हाला काही मिळालं नाही. तेव्हा स्वामी भक्तांना सांगत असतात की अरे,
जीवनामध्ये सर्व काही तुमच्या मनासारखं घडेलच असं नाही. कधीकधी तुमच्या मनाविरुद्धही गोष्टी घडतात. कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ पेलण्यासाठी तुम्ही मजबूत नसता. म्हणून अगोदर तुम्हाला मजबूत करावं लागतं आणि नंतरच मोठं फळ तुमच्या हातामध्ये द्यावं लागतं. जर भक्त एखाद्या फळासाठी तयार नसेल आणि जर त्याला ते फळ दिलं तर कधीकधी भक्ताचा अहंकार वाढू शकतो, भक्ताचा गर्व वाढू शकतो, भक्ताचे पाय थरथरू शकतात, भक्ताला काय करावं सुचत नाही आणि अशा वेळी भक्त चुकीच्या मार्गावर जातो. म्हणून जोपर्यंत भक्त ते फळ सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत हवं तसं फळ त्याला मिळत नाही. कधी एखादी संधी हातातून जाते तेव्हा खूप वाईट वाटतं, पण काही काळानंतर कळतं की ती संधी आपल्यासाठी योग्य नव्हतीच आणि तेव्हा आपल्यावर स्वामींनीच कृपा केली आणि आपले पाऊल थांबवलं म्हणून मोठा अपघात टळला असं आपल्याला जाणवतं. म्हणून एखादी संधी आपल्या हातून गेली तर त्या संधी जाण्यामुळे निराश होऊ नका. कदाचित ती संधी तुमच्यासाठी नव्हतीच. आयुष्यात काही लोक मुद्दाम अडथळे आणतात, आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया दिली तर आपणही तिथेच अडकतो. म्हणून स्वतःचं लक्ष स्वतःच्या मार्गावर ठेवणं जास्त गरजेचं आहे. लोकांना तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करू द्या, लोकांना तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करू द्या. आपण फक्त जास्त जोर लावून पुढं जाण्याचा प्रयत्न करा. ते लोक तिथे मागेच तुम्हाला खेचत बसतील आणि तुम्ही यशाच्या उंच शिखरावर सुद्धा जाऊन पोहोचाल. सातत्य हा शब्द सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात सातत्य ठेवणं खूप कठीण असतं. कारण त्यात कंटाळा असतो, पुनरावृत्ती असते आणि तात्काळ परिणाम नसतो. तरीही जो टिकून राहतो त्याच्यासाठी वेळ हळूहळू काम करायला लागते. एक गोष्ट स्पष्ट दिसते, आयुष्य शेवटी संतुलन ठेवतं. जो फक्त स्वतःसाठी जगतो त्याला एकटेपण मिळतं आणि जो इतरांसाठी थोडी जागा ठेवतो त्याला मात्र आधार मिळतं. दुसऱ्याचं चांगलं करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं नाही, उलट ते आपल्या मनाला मजबूत करतं. कारण मनात कटुता साठवली नाही की विचार स्वच्छ राहतात आणि स्वच्छ विचार योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. कधीकधी वाटतं सगळं संपलं, आता पुढे काही नाही, पण थोडा वेळ गेला की कळतं की तो फक्त एक टप्पा होता, शेवट नव्हता. आयुष्य हे धावण्याची शर्यत नाही, ते एक लांब प्रवास आहे जिथे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते आणि दिशेवर लक्ष ठेवलं की पोचायला वेळ लागत नाही तरी पश्चाताप राहत नाही. शेवटी जेव्हा माणूस शांत बसून मागे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ज्या दिवसांत त्याने हार मानली नाही, ज्या वेळेला चुकीचा मार्ग निवडला नाही, ज्या क्षणी दुसऱ्याला दुखावण्यापेक्षा स्वतःला थांबवलं, तेच क्षण त्याच्या आयुष्याचे खरे वळणबिंदू होते. म्हणून स्वामी असे काही अवघड क्षण तुमच्या जीवनामध्ये निर्माण करत असतात, ज्या क्षणांवर तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. जर कोणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याला डावलून पुढं जायचं आहे की त्याच्याशी वाद घालत तिथेच उभं राहायचं आहे, हे सर्व तुमच्या हातात आहे. जर तुम्ही त्याला वळसा घालून पुढे निघून गेला तर तुम्ही नक्कीच यश मिळवाल आणि मागे वळून म्हणाल की मी जर त्याच्याशी वाद घालत बसलो असतो तर मी अजूनही तिथेच अडकलेला असतो, परंतु मी त्याला वळसा घालून आलो म्हणून मी आज हे मिळवू शकलो. आणि जो माणूस त्याच्याशीच वाद घालत तिथे उभा राहतो तो शेवटी मागेच राहतो. म्हणून जरी तुम्हाला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा, त्यांच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या जीवनातील जे लक्ष आहे, जे ध्येय आहे त्यावर लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यश मिळवू शकता. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा ही प्रत्येक भक्तावर होते. जो भक्त प्रामाणिक आहे, जो भक्त प्रामाणिकपणे सेवा करणार आहे, जो भक्त चांगले कर्म करतो, त्या प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी समर्थ महाराज नक्कीच आशीर्वाद देतात. आणि हेच आशीर्वाद प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये एक अमृत ठरतात, जे अमृत पिल्यानंतर माणूस नक्कीच सर्व काही डावलून पुढे निघून जातो. स्वामी भक्तांनो, स्वामी आपले गुरु आहेत
आपल्याला रोज मार्गदर्शन करतात, आपल्याला रोज काहीतरी चांगलं सांगतात. स्वामी महाराजांनी जीवनामध्ये जे काही आपल्याला करायला सांगितलं आहे त्यातील आपण निम्म्या गोष्टी जरी केल्या तरी आपण यशस्वी ठरू शकतो. म्हणून जे शक्य होईल ते जीवनामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा. स्वामी नक्की खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. स्वामींची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी असेल आणि तुमचं प्रत्येक स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.